अजूनही मग बाबाजी आणि तुमच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन, संवाद होत असतो का? आणि त्याला एक जोडून दुसरा प्रश्न विचारायचा आहे की एक बाबाजींसोबत अजून एक नाव घेतलं जातं, ते म्हणजे लहारी महाशय. तर त्यांच्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. नक्कीच. तर महावतार बाबाजी आणि मी बोलतो का किंवा संवाद आहे का? पूर्वी एवढा नाही आहे. बरं. पूर्वी जसं ते जेव्हा मला शिकवत होते तेव्हा ते कंटिन्युअस होते, कारण तेव्हा त्यांना एक योगिनी तयार करायची होती. पण लक्ष मात्र आहे. जिथे त्यांना वाटते की चुकतंय किंवा हे बरोबर नाही चाललंय तर तिथे ते लगेच अलर्ट करतात की ऐसे नाही होगा योगिनी. असं आहे त्यांचं. पण कंट्रोल त्यांचा असतो. आता तुम्ही अनुभवला असेलच तो कंट्रोल. त्यामुळे प्रत्येक सेशन किंवा कुठल्याही शिबिराच्या बाबतीमधल्या काही गोष्टी असतील, जर मी एक व्यक्ती म्हणून ठरवलं की नाही हे शिबिर इतके वाजता इथे आणि असंच होणार, तर ते नाही, तसं नाही होत. त्यांनी जसं ठरवलंय तसंच ते शिबिर होतं आणि त्यांचं मार्गदर्शन असतं. ओके. आणि एक कशा कशा गोष्टी न्यायच्या आहेत, जर काही बदल हवे असतील तर तसं ते सांगतात. बरं. आता पूर्वीसारखे अगदीच जास्त सूक्ष्म देहामध्ये नाही आहेत भेटायला, फक्त संवाद कधी कधी करतात ते. किंवा कधी कधी मी एक हाक मारते त्यांना की नाही मला बोलायचं आहे, कारण मी पण एक व्यक्ती आहे. कितीही मी म्हणाले तरी पण मला पण आहेतच सगळे भावभावना. असं मी म्हणणार नाही की नाही मी एकदम पूर्ण संन्यासी आहे, तपस्वी आहे, मला काही होत नाही, असं नाही. पण कधी कधी मी हळवी होते किंवा मला वाटतं की नाही हवंय कोणीतरी, मग तेव्हा मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तर तेव्हा असतात ते. आणि त्यांचं नेहमीप्रमाणेच असतं वाक्य, अब अभी इसी वक्त यही समय यही सांसें यही देखना योगिनी, जो सांसें गुजर गई है ना उसका ख्याल रखना है, आने वाली सांसें जो है ना उनके बारे में पूछना है. अच्छा. आत्ताचा क्षण जगतो, हा श्वास आहे ना, हा श्वास जे गेलंय ते गेलंय, तिथे नको आता तू विचार करू आणि पुढच्याचा पण नको विचार करू. आणि क्रियायोग तुम्हाला हे शिकवतो. आत्ताचा श्वास, हा श्वास माझा कसा आहे आणि त्या वेळेला माझ्या मनातला विचार काय. आणि महावतार बाबाजींबद्दल सांगायचं तर खरं आहे हे की ते भेटतात. असे खूप लोक आहेत की ज्यांना ते भेटलेत, देह स्वरूपाने भेटलेले आहेत. आणि जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांचं वय 16 ते 22 एवढंच त्यांना दिसलेलं आहे. खूप मोठे आहे तसंही नाही किंवा खूप लहान आहे असे नाही, 16 ते 22 असा युवक जो आहे अशा स्वरूपात ते भेटतात. आणि लहारी महाशय जे त्यांचे प्रथम शिष्य, तर हे त्यांचे एका जन्मातले पण शिष्य होते. आणि आत्ताच्या कलियुगीन माणसाकरता त्यांनी परत लहारी महाशय जे होते त्यांची बदली त्यांनी राणीखेतमध्ये करून घेतली. आणि तिकडे जेव्हा लहारी महाशय आले परत त्यांना ते सगळं दाखवलं. मग त्यांनी जे विस्मरण पडलं होतं तर परत लहारी महाशयानं त्यांचे जन्म दाखवून दिले. आणि मग त्यांना स्मरण झालं की हो आपण आणि महावतार बाबाजी एकत्र आपण राहिलो होतो, साधना त्यांच्याकडून शिकली होती. आणि मग तेव्हा मग त्यांनी लहारी महाशयांना परत एकदा क्रियायोगाची पूर्ण दीक्षा दिली. ती दीक्षा दिल्यानंतर त्यांना सांगितलं की कलियुगीन माणसासाठी ही जी साधना आहे तुम्हाला द्यायची आहे. कारण का पूर्वी कसं होते, तपस्वी किंवा ऋषीमुनी हजारो वर्ष बसायचे तप करायला किंवा जे काही जपजाप्य असेल, जी काही साधना असेल त्याला 1000, 1500, 2000 किती वर्ष लागतील, 5000 वर्ष लागतील. त्याच्यानंतर त्यांना त्याचं फलित मिळायचं. कलियुगीन माणसाकरता एवढा वेळच नाही आहे. आणि आत्ताचे व्यवहार हे खूप वेगळे आहेत. त्याच्यामुळे आता भगवंत पण म्हणतात अरे 4 वेळा माझं राम 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 म्हटलंस तरी पण तुझे कितीतरी पापकर्म धुतली जातील. असं आहे आता. म्हणून मग कलियुगीन माणसासाठी असा क्रियायोग की तो क्रियायोग केल्यानंतर जे 5000, 10,000 वर्ष तुम्ही तपस्या करून जे फलित मिळणार आहे ते ह्याने मिळतं तुम्हाला. आता जर क्रियायोगाचा फक्त एक सेट जर आपण बघितला किंवा तेवढाच, तर तो जो आहे ना 1 मिनिट 50 सेकंद एवढाच आहे. अच्छा. एवढा वेळ आपल्याकडे आहे की नाही? अगदी असलाच पाहिजे ना. नाही आहे. नाही आहे. ओके. इन्स्टासाठी वेळ आहे, फेसबुकसाठी वेळ आहे, गुगल करता वेळ आहे, सगळ्यात करता वेळ आहे, टिकटॉकसाठी वेळ आहे. ते 1 मिनिट म्हणजे चला 2 मिनिटं, पण 2 मिनिटाचा वेळ नाही आहे. पण ही 2 मिनिटं मात्र जर खरंच तुम्ही केली
तर कसं आयुष्य बदलू शकतं हे शिकवण्यासाठी, हे कलियुगीन माणसाला देण्यासाठी म्हणून लहारी महाशयांचा आणि त्यांचा परत त्यांनी ते त्यांना दिलेलं आहे. आणि मग ती परंपरा सुरू झालेली आहे. लहारी महाशय आहेत, त्याच्यानंतर त्यांचे शिष्य युक्तेश्वरगिरी महाराज, त्यांचे शिष्य योगानंद, आणि मग तिकडनं ते सुरू झालं. ऑटोबायोग्राफी जे योगींचं पुस्तक आहे त्या पुस्तकाने खूप प्रचार आणि प्रसार झाला. रजनीकांत यांचं नाव स्पेसिफिकली घेतलं जातं क्रियायोगामध्ये, कारण तेही खूप छान मोठे क्रियायोगी आहेत. श्री एम आहेत, हे आत्ता आहेत की जे खरंच शिकवत आहेत किंवा छान प्रकारे ते प्रचार प्रसार करतायत. असे ज्ञात अज्ञात बरेच क्रियायोगी आहेत. असं नाही की ठराविकच आहेत. काही काही क्रियायोगी पुढे येतही नाहीत की त्यांचं कार्य चालू आहे, कारण निवडणारे बाबाजी आहेत. ते ठरवतात, शिष्य पण तेच ठरवतात, कोणी शिकवायचं हे पण तेच ठरवतात. संपूर्ण कंट्रोल त्यांचा असतो. आपण असं नाही म्हणू शकत की नाही आता तू शिकवायचं नाही. जर त्यांनी निवड केली आहे ना, तुम्ही शिकवणार. पण व्यक्ती म्हणून जर विचार केला तर मग तिथे मात्र तुमचा अभ्यास पाहिजे. अगदी बरोबर. आणि जेव्हा ते ठरवतील तेव्हाच ते घडतं. त्यामुळे आपल्या हातात काहीच नाही. आणि महाअवतार बाबाजी याही युगामध्ये भेटतात, याही युगामध्ये लोकांना भेटलेले आहेत. मी जेव्हा त्यांना म्हणाले, एकदा मी त्यांच्याशी असं लाड भांडलेले आहे. वाराणसीला गेले होते मी, तेव्हा लहारी महाशयांच्या मठामध्ये गेले होते. तिथे महाअवतार बाबाजीची खूप छान अशी मूर्ती आहे. मी त्यांच्यासमोर बसले आणि त्यांना ध्यान अवस्थेमध्ये मी त्यांच्याशी संवाद सुरू केला. म्हटलं की आप तो मुझे हर रोज मिलते हो सूक्ष्म रूप से, पण मला आता तुम्हाला देह स्वरूपाने भेटायचं आहे. तर म्हणाले पहचान पाओगे? मतलब हाँ, लेकिन जिस रूप में अभी मुझे दिख रहे हो ना वही रूप में आना है, रूप बदल कर मत आना. म्हटलं कारण तुम्ही सगळ्यांना हुशार असतात, रूप बदलून येतात, तर मला रोज तुम्ही जसे फोटोमध्ये आहात ना त्याच रूपामध्ये यायचं आणि तसंच भेटायचं मला. तो अच्छा ठीक आहे योगिनी, देखते हैं क्या होता है. हां. आणि मी जराशी आनंदित होते की ते म्हणालेत मला मी भेटणार आहे. पण परत त्यांनी मला सांगितलं की क्यों ढूंढते हो मुझे, आप और मैं एक ही है, मत ढूंढो. तरी पण माझा तो हट्ट होता. आणि मग मी आणि माझ्या काही साधिका आम्ही मग काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी देवळात गेलो. देवळात गेल्यानंतर काय झालं की खूप मोठी रांग आहे. तर त्यांना त्या साधिका होत्या, त्यांना असं वाटलं की अरे ताईंना किती त्रास होतोय, त्यांचा जीव खालीवर. मी म्हटलं शांतपणाने चला होईल दर्शन, उगीच काळजी नका करू माझी. आणि ते सिक्युरिटी खूप आहे ना तिथे, तर त्या गार्डने मला असं बघितलं आणि बोलवलं या इकडे या. तर म्हटलं मुझे बुलाया आपने, हाँ यहाँ पर आ जाओ. मग ह्या तिघींना घेऊन गेले मी. म्हटलं चला तो बोलवतोय, दर्शन लेणे आहे ना. म्हटलं हां जाओ कर लो दर्शन. तर मी म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी तिकडनं बघितलं बोलवतोय, तर मी परत विचारते हां जाओ कर लो दर्शन, मत्था लगा लेना. आता खरं काशी विश्वेश्वराला नाही स्पर्श नाही आहे. अगदी बरोबर. तर मी अशी अचंबित झाले आणि हा मला सांगतोय की तू अगदी म्हणजे डोकं टेको वगैरे, पिंडीला स्पर्श कर. आणि खरंच जेव्हा मी गेले गाभाऱ्यामध्ये कोणी नाही. तिथे खरे असतात लोकही असतात किंवा त्यांचे गुरुजीही असतात तिथे, ते हात लावायला नाही देत ते, पण खरंच कोणी नव्हतं. आणि म्हटलं करलो. आणि त्या काशी विश्वेश्वराला दोन्ही हातांनी स्पर्श केला, पूर्ण कपाळ टेकलं. ह्या तिघींनीही इतकं असं भरून आलं ना की किती कृपा असावी. मी तर सहज बोलून गेले, पण ही कृपा आहे ना त्यांची. आणि तिकडनं मी बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्या तिघी जणी आहे ना ह्याची विभूती लावत होत्या. आता शंकर शंभूची विभूती आपण आडवी लावतो, तर त्यांना ते माहित नाही, तर त्या घेऊन असं उभी लावत होत्या. तर मी म्हटलं नाही असं नाही लावत, हे असं लावायचं असतं. आता माझ्या मागे जर कोणी असेल तर तुमची नजर तिथे जाणार ना, आणि जर ते हसत असतील तर तुम्ही पण हसणार. तर तशाच त्या तिघी जणी माझ्या मागे जे उभेत ना त्यांच्याकडे पाहत होते, आणि त्या तिघी जणी त्यांच्याकडे पाहून हसतायत आणि तेही हसतायत. आणि तिला विचारलं की काय कोणाकडे, म्हणे तुमच्या मागे जे उभे आहेत ना त्यांच्याकडे पाहून आम्ही हसतोय, ते हसतायत बघा. आता एवढं बोलल्यावरती नॉर्मल माणूस काय करणार की असं बोलून बघेल ना की कोण आहे मागे. मी नाही पाहिलं,
म्हटलं ठीक आहे चला. मी अजिबात वळून नाही पाहिलं. आणि जसं आम्ही परत रूमवरती आलो आणि बसलो, आणि बसल्यानंतर त्यांचा तो मायेचा पडदा जो आहे तो दूर झाला. आणि म्हणजे अरे ते बाबाजी होते, तुम्हाला ते बरोबर सांगतात ते, आणि तुम्ही सेम दिसता. बापरे. म्हटलं काय? म्हणे हो. आणि खरंच ते तुम्हाला जे म्हणतात ना की योगीने मुझे मत ढूंढना, आप और मैं एक ही हूं, तर तुम्ही दोघं खरंच सेम दिसता. तुम्ही नका त्यांना शोधू, आम्ही बघितलंय, काही फरक नाही तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. तर हे असे त्यांचे अनुभव आहेत. म्हणजे मला, म्हणून मी त्यांना म्हणते तुम्ही मला नाही भेटत, मला सुषमा नाही भेटणार, पण बाकीच्यांना दाखवून देतात की बघ योगिनी आणि मी एक आहे, मी योगीच शोधते मला. तर असं त्यांचे अनुभव आहेत. आणि आहेत ते सुषमादेहाने 2500 वर्ष झालेली त्यांची. आणि पेरंगपट्टी जे त्यांचं जन्मस्थान आहे तामिळनाडूमध्ये, तिथेही त्यांचं ते स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की इथे त्यांचा जन्म झाला होता वगैरे. आणि आता आम्ही जाणार आहोत त्यांना भेटायला हिमालयात. तुम्ही आता एक उल्लेख केला श्री एम यांच्याविषयी, तर एक मध्ये त्यांनी एका पॉडकास्टवर ते आले होते आणि त्यांनी एक रुद्राक्ष असं एकदम काढून दाखवलं होतं आउट ऑफ नोवेअर. ते असं खरंच पॉसिबल असतं, असं काढू शकतं? श्री एम बद्दल मी काय बोलू नाही शकत, पण म्हणजे असं क्रियायोग मध्ये करू शकतं कोणी? नाही, माझी तरी एवढी साधना मी तरी नाही. माझ्या बाबतीत म्हणायचं तर असं नाही. हां, पण जसं आत्ता तुम्हाला जो अनुभव आला, तर आत्तापर्यंत जी माझी शिबिरं झालेली आहेत त्या शिबिरांमध्ये मला नाही माहिती, मी शिकवत असते, पण साधक तिकडनं म्हणतात त्यांना वेगवेगळे सुगंध येतात. हो, जसा मोगऱ्याचा येतो, गंधाचा येतो, केशराचा येतो, चाफ्याचा येतो, नंतर केवड्याचा येतो, गुलाबाचा येतो, असे खूप सुगंध येत असतात. आणि ते सांगतात, आणि त्यांनाही माहिती आहे चंदनाचा येतोय. हो ना. तर काही लावलेलं नसतं, उदबत्तीही लावलेली नसते, आणि हे असे सुगंध दरवळतात. खरंय. त्यामुळे अगोदर मला पण नवल वाटायचं, पण मग ती त्यांचीच कृपा आहे, आशीर्वाद आहे. काही साधक म्हणतात की म्हणजे तू शिकवत असते तर आम्हाला दिसतात बाबाजी, म्हणजे देह तुझा आहे पण ॲक्च्युली बाबाजी, किंवा तुझ्या शेजारी बाबाजी बसलेले आहेत, किंवा काही जणांनी असं सांगितलं की तुमच्या मागे उभे आहेत. बापरे, असं त्यांनी सांगितलं. मला नाहीच भेटत. मी म्हणतो या समोर मला नाही, पण हे साधकांचे अनुभव आहे. त्यामुळे रुद्राक्षाच्या बाबतीत त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत. माझ्या शिबिरामध्ये जे घडतं ते असं घडतं, कारण जी गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेमध्ये जे काही कोणी आहेत तर ते सगळे ती गुरु परंपरा हजर राहते. आणि मग जसं माऊली म्हटलं की मोगरा, विठुराया म्हटलं की तुळस, आणि हे सगळे गंध सुगंध दरवळत असतात. खरंय, खरंय. त्यामुळे ते हजर आहेत. बाकी क्रियायोग म्हटल्यावरती अजिबात असं नाही आहे की काहीतरी घडेल, जादू टोणा होईल आणि कुठून तरी मी काहीतरी दिलं हे घे, असं नाही आहे. हे स्पेसिफिक सायन्स आहे श्वासांचं. श्वास करा व्यवस्थित आणि मस्त आयुष्य जगा. जर मलाही 2500 वर्ष जगायचं असेल तर माझा श्वास मला व्यवस्थित करायचा आहे. बरं, पण असं जगू शकतो? हो, ते शिकवते मी कशा प्रकारे जगू शकतो. श्वासाची बँक शिकवते मी. त्यासाठी तुम्हाला शिबिरात त्यासाठी शिबिरात यावं लागेल, कारण ते खूप शिकताना इंटरेस्टिंग आहे. आणि मी ते ह्याच्यावरती बोर्डवरती वगैरे एक्सप्लेन करते की कशा प्रकारे श्वासांची बँक आहे आणि मग कसं आपण एवढं छान आयुष्य जगू शकतो. बरोबर. नाहीतर हल्ली 50-60 वर्ष जगणारे खूप जगला असं म्हणतात लोक, पण नाही, आपणही जगू शकतो. बर, ऋषी मुनी जगले, मग आपण का नाही जगणार? खरंय, खरंय.